वैदुवाडी येथील अतिशय प्राचीन अशा पुरातन नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे सचिन जगताप यांच्या हस्ते कलश पूजन संपन्न। वैदुवाडी येथील पुरातन नवसाला पावणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे कलश पूजन हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर 13 रोजी सचिन जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या थाटामाटात करण्यात आले। आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळेच या कामाला गती आली असून वैदुवाडी येथील मंदिराला कलशामुळे आता आणखीनच शोभा येणार आहे। बऱ्याच वर्षांपासून रखडलेले काम लवकरच आता पूर्ण होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले। या शुभ कामाप्रसंगी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा देखील परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेतला। नगर सामाजिक संस्था वैदुवाडी, शिंदे नगर, पंचमंडळ आणि अखंड वैदू समाज अहिल्यानगर मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैदवाडी इथे आपले ग्रामदैवत आहे हनुमान मंदिर, जे बऱ्याच वर्षापासून म्हणजे पुरातन कालापासून या मंदिराची ख्याती आहे। या मंदिराला खूप इतिहास जुना आहे। असं म्हणजे पावन आपलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर आज वैदवाडी इथे संग्राम भाई यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भाऊ जिल्हा परिषद सचिन भाऊ जगताप, जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांनी आज नारळ फोडून या कळसाचं काम चालू केलं आहे। खरं सांगायचं तर बऱ्याच वर्षापासून हे काम मार्गी लावण्यासाठी इथलचे जे मित्रमंडळी काम करत होते मंदिरासाठी, त्यांनी बऱ्याच वर्षापासून त्यांची एक मागणी होती की बुवा आम्हाला यांच्या मार्गदर्शनाखाली इथं देवाचं कळसाचं काम होणं गरजेचं आहे। आज आपले हिंदू धर्मरक्षक संग्राम भैया यांनी जो आपला हिंदुत्वाचा विषय घेतला आहे त्या अनुषंगाने आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी हे कुठेतरी मंदिराचा कळस पूर्ण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि भगवंताची म्हणजे काय असेल आम्हाला शक्ती, आज या कामाला सुरुवात झाली आहे। मी सर्व इथे जमलेले आज म्हणजे समस्त वैदवाडी ग्रामस्थ असेल, सर्व मित्रमंडळी असतील व सर्व आपले हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सर्वांनी एकदम म्हणजे मंदिरासाठी काय करता येईल सर्वांनी त्याबद्दल हातभार लावला। मी सर्व मित्रमंडळाचे आभार मानतो। जय हनुमान, जय श्रीराम। आज या ठिकाणी मारुती मंदिर जवळ वैदवाडी या ठिकाणी आज दक्षिणमुखी हनुमान मंदिर आज कळस पूजन झालेलं आहे। तसंच याआधी आपले मार्गदर्शक गौरवदादा गुगळे यांचे या ठिकाणी एकदम खूप म्हणजे खूप मोलाचा वाटा आहे। तसेच यापुढे आत्ता या क्षणी अमित खामकर आणि आमदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कळस महापूजन होत आहे। तरी पण इथल्या प्रभाग क्रमांक 6 मधल्या प्रत्येक नागरिकांचं म्हणणं आज होता की या मंदिराचा जो आशीर्वाद घेईल त्याचा पुढील वाटचालीसाठी एकदम रस्ता सुखरूप होईल अशी एक आमच्या समाजातर्फे एक आश्वास व्यक्त केली। या कामाची गेले आम्ही 7 वर्षापासून करतोय। त्याच्या आधी गौरव सर मुळे आमचे सर्व कार्यकर्ते व ग्रामपंचायत उभारण्यात झाला। आता राहिले शेवटचं स्टेप जे कळस हे आमचे अमित दादा कामकर यांच्या नेतृत्वाखाली आणि संग्राम भाई मार्गदर्शनाखाली चालू। संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भाऊ जगताप यांच्या हस्ते आज कळस पूजनाचे काम चालू झाले। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।